नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा भाग फक्त कथा नव्हती, तर सत्याविरुद्ध सत्ता यांची थेट लढाई होती. भागाची सुरुवात होते शौर्य आणि ऊर्जा यांच्या शांत पण अर्थपूर्ण संवादाने. कोर्टाच्या बाहेर शौर्य म्हणतो, प्रेम आणि न्याय दोघेही आंधळे असतात. कायदा तो शब्दात सांगतो, पण ऊर्जेच्या डोळ्यात दिसते फक्त न्यायाची आग. इकडे दुसरीकडे हर्षवर्धन जहागीरदार बेचैन झालेला आहे, कारण ही केस साधी नाही. पीडित मुलीच्या पाठीशी उभी आहे यशवंत शिंदेंची मुलगी, एक खंबीर लॉयर. हर्षवर्धन ठरवतो, ही केस ओपन अँड शट नाही केली तर सगळ्यांची इज्जत रस्त्यावर येईल. पण खरी धक्का देणारी माहिती इथेच समोर येते. पीडित मुलगी म्हणजेच पद्मा कदम, जी त्यांच्या स्वतःच्या घरात काम करते. लग्न तोंडावर आलेलं, पत्रिका छापलेल्या आणि जावई थेट अडकलेला. म्हणूनच हर्षवर्धन स्वतः मैदानात उतरतो. इकडे ऊर्जाला मेडिकल रिपोर्ट्सचा फोन येतो. ती ठामपणे सांगते, मी स्वतःच येते, मला कोणावरही भरोसा नाही. आणि प्रेक्षकांसाठी हा क्षण बनतो मोठ्या वादळाची नांदी. दरम्यान हर्षवर्धन भरतनगरमध्ये चाळीत पोहोचतो. पद्माला प्रश्नांच्या जाळ्यात अडकवतो आणि अखेर सत्य समोर येतं. त्या दिवशी शिर्केंच्या घरी जे घडलं त्यामागे होतं विक्रांत शिर्केचं नाव. हर्षवर्धनला सगळं कळतं, पण तरीही तो सत्याऐवजी पैसा, दबाव आणि सौदेबाजी यांचा मार्ग निवडतो. आणि तेवढ्यात तेथे येते ऊर्जा. 3 व्यक्ती, एकच जागा आणि स्फोट होणारा सामना. हर्षवर्धन धमकी देतो, ऊर्जाच्या वडिलांचा उल्लेख करतो, पण ऊर्जा पेटून उठते. ती ठामपणे सांगते, माझ्या बाबांबद्दल बोलताना शब्द जपून वापरा. आता जे काही होणार आहे ते थेट कोर्टातच ठरेल. आजचा भाग इथेच संपतो. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद मंडळी.